Okay, so you all know that yesterday we have seen the concept of the decree, and today we'll try to finish out the remaining two concepts: judgment, order, and the difference between these particular three concepts: judgment, decree, and order. Okay, so we'll start with the concept number two today, and that is we are going to deal with the what you can call the judgment. Huh? You all are aware, section yesterday itself I have told you that section number two, subclause 9 of CPC 1908 defines this term of the judgment. Okay, so तुमचं रोमन 1 काय होणार सांगा, नुसतं जजमेंट शॉर्ट नोट असेल तर रोमन 1 इंट्रोडक्शन, रोमन 2 डिरेक्टली जजमेंट अंडर द CPC 1908, ए पॉइंट मीनिंग आणि डेफिनेशन. हा बघा केलेल्या मीनिंग मध्ये जजमेंट मीन्स द स्टेटमेंट गिवन बाय द जज ऑफ द ग्राउंड्स ऑफ द डिक्री और ऑर्डर. हा डिक्री किंवा ऑर्डर मध्ये बघा काय लिहिलं आहे, जे काय हा जजमेंट मीन्स स्टेटमेंट गिवन बाय द जज ऑफ द ग्राउंड ऑफ डिक्री और अरेस्ट. हा डिक्री किंवा अरेस्ट मध्ये जे काही ग्राउंड दिलेले आहेत, हा जेव्हा डिक्री किंवा अरेस्ट मध्ये जे काय निर्णय कोर्टाने दिलेला आहे त्याचे डिटेल स्टेटमेंट्स कशामध्ये दिलेले असतात सांगा, तर जजमेंट मध्ये दिलेले असतात. तुम्हाला सांगितलेलं हा जजमेंट मध्ये प्लॅंटिफची केस थोडक्यात असते, डिफेंडंटची केस थोडक्यात असते, पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन असतात म्हणजे इश्यूज म्हणतो आम्ही त्याला. हा आणि त्या इश्यूचा आन्सर असतं, मग जजमेंट असतं. आता एवढं सगळं तर ऍट वन टाइम वाचत बसणं शक्य नसतंय, मग त्यामुळे ते थोडक्यात फक्त डायरेक्ट डिसिजन निर्णय काय आहे तो कशामध्ये असतोय सांगा, तर डिग्री मध्ये असतोय तिथं. ओके, सो जजमेंट मीन्स अ स्टेटमेंट गिवन बाय द जज ऑफ द ग्राउंड्स ऑफ द डिग्री और ऑर्डर. हा डिग्री किंवा ऑर्डरचे जे काय हा ग्राउंड्स आहेत त्याच्यावरती जजने दिलेलं स्टेटमेंट म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे सांगा, तर इट इज कन्सिडर्ड एज अ व्हॉट यू कॅन कॉल एज अ जजमेंट. ओके, थोडस त्या डेफिनेशन मध्ये मग ऍडिशनल मटेरियल इथे टाकलेलं बघा, पेज नंबर 388 मधून आपण थोडं ऍडिशनल मटेरियल ऍड केलेलं आहे. काय पाहिजे तर मग पेनाचे नंबर पण टाकू शकता तिथं. पेनाचा पेज नंबर किती आहे सांगा, तर 21, कारण 388 शोधून बसायला लागेल, तर मग त्याच्या जी पेज नंबर 21 असं पण ऍड करू शकता तिथं. मग डेफिनेशन मध्ये थोडं मटेरियल काय ऍड केलं बघा आपण. जजमेंट मीन्स अ स्टेटमेंट गिवन बाय द जज ऑफ द ग्राउंड ऑफ द डिग्री और ऑर्डर. हे तर सेम आहे. इन द वर्ड ऑफ विवान बोस, जजमेंट मे बी सेड टू बी फायनल डिसिजन ऑफ द कोर्ट. जजमेंट म्हणजे काय सांगा, तर कोर्टाचा फायनल डिसिजन इंटिमेटेड टू द पार्टीज अँड टू द वर्ल्ड ॲट लार्ज. हा जजमेंट कुणाला इंटिमेट केलेलं असतं सांगा, तर पार्टीजना आणि पूर्ण जगाला सांगितलेलं असतं, जे जजनं ओपन कोर्टात फॉर्मली डिक्लेअर केलेलं असतं बाय द फॉर्मल प्रोनाउन्समेंट ऑफ द डिलिव्हरी इन द ओपन कोर्ट. जजमेंट कसं होतं सांगा, तर ओपन कोर्टामध्ये फॉर्मल प्रोनाउन्समेंट जज काय करतात, तर जजमेंटचा करत असतात तिथं. हा नाव बी पॉइंट यू आर गोइंग टू डू इज द इसेन्शियल्स ऑफ द जजमेंट. हा जजमेंट व्हॅलिड होण्यासाठी काय काय इसेन्शियल्सची आवश्यकता होता बघा तिथं, तर द इसेन्शियल ऑफ द जजमेंट दॅट इट शुड बी अ स्टेटमेंट फॉर द ग्राउंड ऑफ द डिसिजन. त्या डिग्रीत जे काय डिसिजन दिलेला आहे त्या डिसिजनच्या ग्राउंडचं डिटेल स्टेटमेंट म्हणजे काय असते सांगा, तर जजमेंट असते. एव्हरी जजमेंट अदर दॅन द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. हा स्मॉल कॉजेस कोर्ट आता बऱ्यापैकी नसतात, त्यामुळं मोस्टली जे आपले सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, सिनियर डिव्हिजन इथूनच कोर्टाची हायरार्की आता सुरू होते तिथं. त्यामुळे सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, सिनियर डिव्हिजन वगैरे वगैरे आणि त्याच्या पुढचं सगळं त्यांच्या कोर्टाच्या जजमेंट मध्ये काय काय पाहिजे, तर स्मॉल कॉजेस कोर्ट सोडून बाकी सगळ्या कोर्टाच्या जजमेंट मध्ये काय काय असायला पाहिजे बघा. नंबर 1, अ कन्साइज स्टेटमेंट ऑफ द केस. केसचं डिटेल स्टेटमेंट असतं. हा कन्साइज स्टेटमेंट ऑफ द केस. मग तुम्हाला सांगितलेलं आहे पॉइंट फॉर डिटर्मिनेशन. हा किंवा पैसे घेतलेत का, घेतलेले तर किती घेतलेली आहे, हा त्याचीच सही आहे का, वगैरे वगैरे. पॉइंट फॉर डिसिजन, डिटर्मिनेशन, मग प्रत्येक पॉइंट वरती डिसिजन येस नो वगैरे वगैरे. हा आणि मग त्या डिसिजनचे काय असतात सांगा, तर रिझन्स असतात तिथं. हा बघा, अ जजमेंट ऑफ स्मॉल कॉजेस कोर्ट मे कंटेन ओनली 1 and 2 and 3. खरं स्मॉल कॉजेस कोर्ट जर असेल तर फक्त 2 आणि 3 असलं तर इनफ आहे. 2 आणि 3 म्हणजे काय सांगा, तर पॉइंट फॉर डिटर्मिनेशन आणि डिसिजन देअर ऑन. कन्साइज स्टेटमेंट ऑफ प्लेंटिफ डिफेंडंट देत बसायची गरज नाही तिथं. पण ऍज ऑलरेडी टोल्ड यू की आता स्मॉल कॉजेस कोर्ट बऱ्यापैकी नसतात, त्यामुळे बऱ्यापैकी जजमेंट मध्ये 4 मुद्दे असतातच आता. हा नंबर 1 त्या केसचं कन्साइज स्टेटमेंट. नंबर 2 कुठले कुठले मुद्दे डिटरमाइन करायचे होते, पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन. नंबर 3 त्याच्यावर काय काय डिसिजन घेतलेला आहे. आणि नंबर 4 त्या डिसिजनच्या मागचे रिझन्स काय काय
ते त्याच्यामध्ये पुट आउट करायला पाहिजे. हे नंतर ऑर्डर्सचे रिलेटेड लिहून दिलेलं आहे, हे थोडं बाजूला ठेवायचं. ऍज सुप्रीम कोर्ट इन द बलराज तनेजा वर्सेस सुनील मदन हा काय सांगितलं बघा, तर अ जज कॅन नॉट मिअरली से सूट डिक्रीड और सूट डिसमिस. जज नुसतं म्हटला की सूट डिक्रीड म्हणजे सूट मान्य झाली, हा सूट डिसमिस म्हणजे सूट अमान्य झाली, एवढं म्हणून चालत नाही. का डिक्रीड ते द्यायला पाहिजे, का डिसमिस्ड ते सांगायला पाहिजे. द होल प्रोसेस ऑफ द रिझनिंग हॅज टू बी सेट आउट फॉर द डिसाइडिंग ऑफ द केस वन वे ऑर द अदर. का तुम्ही ती केस त्या बाजूने दिली किंवा त्या बाजूने नाही दिली, you should give the entire decision's reason for that. Even the small causes judgment must be intelligible and must show that the judge has applied the mind. The judgment need not however be a decision on all the issue in the case. Thus, an order deciding preliminary issue in a case constitutional validity of the statute is a judgment. जजमेंट असं नाही की सगळ्या इश्यूजवरच असेल तिथं. ओके, समजा त्या केसमध्ये ना कायद्याचं कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केलेली, तेवढा एक मुद्दा फक्त कोर्टाने लगेच क्लिअर करून टाकलं की हा कायदा कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे, तर याचा अर्थ जजमेंट झालं त्या मुद्द्यापुरतं की तो पर्टिक्युलर ऍक्ट काय तर कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे तिथं. बघा, कन्व्हर्सली an order passed by the administrative tribunal cannot be said to be judgment even if it is described as such. कारण ट्रिब्युनलच्या निकालाला काय म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, अवॉर्ड, जजमेंट नाही म्हणत, राईट. त्यामुळं ट्रिब्युनल ना जजमेंट सारखंच जजमेंट दिलेलं असलं तरी त्याला काय कॉल करतो सांगा आपण, तर अवॉर्ड. इट्स नॉट कॉल्ड एज अ जजमेंट. ओके, सो बघा परत एकदा की कोर्टाला फक्त सूट डिक्रीड म्हणजे सूट मान्य झाली किंवा सूट डिसमिस म्हणजे सूट अमान्य झाली एवढंच बोलून चालणार नाही, तर त्याचं कन्साइज स्टेटमेंट द्यावं लागेल. आणि ते कन्साइज स्टेटमेंट कशामध्ये दिलेलं असतं सांगा, तर जजमेंट मध्ये ते कन्साइज स्टेटमेंट काय केलेलं असतं तर दिलेलं असतंय तिथं. ओके, देन बघा नेक्स्ट वन काय लिहिलं आपण आता डिस्कस केलं, डेफिनेशन ऑफ जजमेंट. आपण डिस्कस केलं इसेन्शियल्स ऑफ जजमेंट. आता आपण काय करतो सांगा, तर वी आर गोइंग टू डील विथ द डिफरन्स बिटवीन डिक्री अँड जजमेंट. आपला खूप महत्वाचा पाठ की दोन्ही मधलं काय बघायचं आपल्याला, तर डिफरन्स बिटवीन आपल्याला बघायचा डिक्री आणि जजमेंट मधला. आता तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, पहिले जे 2 पॉइंट आहेत डिफरन्स बिटवीन डिग्री आणि जजमेंट मध्ये, तर ते पहिले जे 2 पॉइंट आहेत ते काय होणार सांगा, तर इथं मेन्शन नाही आहेत. पण जनरली मुलं सगळी काय करतात तर नोटबुक मध्ये मेन्शन करून घेतात. फर्स्ट 2 पॉइंट काय ना, नंबर 1 सेक्शन, ऍज टू द सेक्शन. जजमेंटचा सेक्शन टाकायचा, डिग्रीचा सेक्शन काय करायचं तर टाकायचा. ऍज यू आर अवेअर, जजमेंट काय केलं सांगा, तर सेक्शन 2(9) मध्ये आणि डिग्री 2(2) मध्ये काय केलेली आहे तर डिफाईन केलेली आहे. त्यामुळे फर्स्ट पॉइंट काय करणार सांगा, तर ऍज टू द सेक्शन आणि सेक्शन नंबर काय करून टाकायचा त्याचा टाकून द्यायचा तिथं. त्याच्यानंतर बघा, हे मी इथं पॉइंटचे हेडिंग पण लिहून दिले, तर तुम्हाला दिसत असेल हे जजमेंट आणि डिग्रीचा डिफरन्स आता जो आपण डिस्कस करणार आहे ना, त्याला प्रत्येक पॉइंटला एक हेडिंग देण्यासाठी म्हणून मी काय केलेलं तर हेडिंग लिहून दिलेलं आहे. फर्स्ट पॉइंट काय होणार सांगा, तर ऍज टू, चलो मी लिहून देताना डेफिनेशन दिलेली आहे, दोन्हीची डेफिनेशन टाकून द्यायची, डिग्रीची डेफिनेशन, जजमेंटची डेफिनेशन, दोन्हीचा सेक्शन नंबर टाकायचा ऍज टू द सेक्शन. डिग्रीचा सेक्शन आहे 2(2), जजमेंटचा सेक्शन आहे 2 सब क्लॉज 9 तिथं. ओके, देन ऍज टू द स्टेटमेंट ऑफ रिझन, डिग्री मध्ये स्टेटमेंट ऑफ रिझन असणं कंपल्सरी नसतंय, पण जजमेंट मध्ये स्टेटमेंट ऑफ रिझन असणं काय सांगा तर कंपल्सरी आहे इथं. सो यू कॅन सी हिअर इन द डिफरन्स पार्ट. थर्ड पॉइंट, पहिला पॉइंट सेक्शन, दुसरा पॉइंट डेफिनेशन, थर्ड पॉइंट काय केला सांगा तर स्टेटमेंट ऑफ रिझन. सी हिअर यू कॅन गेट द एक्सप्लेनेशन. इट्स नॉट नेसेसरी फॉर द जज टू गिव्ह द स्टेटमेंट इन द डिग्री though it is necessary in the judgment. डिग्री मध्ये काय स्टेटमेंटचा रिझन स्टेटमेंट देणं गरजेचं नाहीये, पण जजमेंट मध्ये ते मस्ट असते. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलं, फोर्थ पॉइंट, इट्स नॉट नेसेसरी दॅट देयर शुड बी अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द ऑर्डर इन द जजमेंट. जजमेंटचं असं फॉर्मल एक्सप्रेशन व्हायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. पण तुम्हाला डिग्रीची डेफिनेशन आठवतं, डिग्रीची सुरुवातच आहे, इट इज अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द एडज्युडिकेशन ऑफ द कोर्ट. त्यामुळे डिग्रीचं कंपल्सरी काय व्हायला पाहिजे सांगा, तर फॉर्मल एक्सप्रेशन व्हायला पाहिजे तिथं. त्यामुळे चौथा पॉइंट काय केला सांगा, तर ऍज टू द फॉर्मल एक्सप्रेशन. देन नेक्स्ट पॉइंट बघा, ऍज टू द स्टेज, कोण आधी आणि कोण नंतर येत आहे. जजमेंट कंटेम्पलेट अ स्टेज प्रायर टू द पासिंग ऑफ द डिग्री ऑर एन ऑर्डर. जजमेंट काय असतं सांगा, तर डिग्रीच्या आधी येत आहे. अँड लॅटर द प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट
डिक्री शाल फॉलो. हा जजमेंट प्रोनाऊन्स केल्यानंतर मग काय येतं सांगा, तर जजमेंटच्या मागे येते ते डिक्री तिथे येते. ओके, सो जजमेंट कंटेम्प्लेट अ स्टेज प्रायर टू द डिक्री आणि आफ्टर द प्रोनाउन्समेंट ऑफ डिक्री जजमेंट काय होईल सांगा, तर फॉलो होईल तिथं. ओके, सो इथे जे तुम्हाला हेडिंग्स लिहून दिलेले आहेत, हा नंबर 1 as to the meaning, नंबर 2 as to the section 2229 as to the statement of reason. कंपल्सरी आहे डिग्री मध्ये द्यायला लागतं, याच्यामध्ये कंपल्सरी नाही आहे जजमेंट मध्ये. इथे नंबर लिहून घ्या as to the formal expression. हा as to the formal expression डिग्री मध्ये फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द डिसिजन ऍडज्युडिकेशन रिक्वायर्ड असतं. त्या डिग्री मध्ये जजमेंट मध्ये काय फॉर्मल एक्सप्रेशन रिक्वायर्ड नसतं तिथं. आणि डिग्री आणि जजमेंट मध्ये स्टेजचा नंबर आहे, तो नंबर कसा आहे सांगा, तर जजमेंट कंटेम्प्लेट द प्रायर स्टेज ऑफ द पासिंग ऑफ द डिग्री आणि आफ्टर द प्रोनाउन्समेंट ऑफ द जजमेंट डिग्री काय होते सांगा, तर फॉलो होते तिथं. ओके, सो हियर वी फिनिश्ड आउट अ स्मॉलर पार्ट. तो काय सांगा, तो जजमेंट आणि डिग्री मधला डिफरन्स बिटवीन. हा आता चुकून जजमेंट वरती आपल्याला थोडं डीप लिहायची वेळ आली, हा तर म्हणून हे एक्स्ट्रा मटेरियल थोडस तुम्हाला सेम पेज नंबर वरती काय केलेलं तर दिलेलं आहे, पेज नंबर 21 वरती. सो इथे मी जे टाकले की देन रेफर पेज 388 389 वगैरे, तर यू कॅन ऍड आउट की पेनानं टाकलेलं पेन नंबर डिरेक्टली टाका की देन ऍड फ्रॉम पेज नंबर 21. हा बघा, पेज नंबर 21 वरती आपण डेफिनेशन ऑफ जजमेंट बघितलंय, इसेन्शियल्स ऑफ जजमेंट बघितलंय, आता जजमेंट आणि डिग्री मधला फरक बघितला. आता लास्ट पॉइंट जजमेंटच्या बाबतीत काय बघायचं सांग आपल्याला, तर प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंटचे रूल बघतोय आपण. हा ओके, लेट्स सी. आफ्टर हिअरिंग हॅज बीन कम्प्लिटेड, कोर्ट शॅल प्रोनाउन्स द जजमेंट इन द ओपन कोर्ट. हिअरिंग संपल्यानंतर कोर्ट काय करेल सांगा, तर जजमेंट कुठे डिक्लेअर होतं सांगा, ओपन कोर्टामध्ये. आयदर ॲट वन्स ऑर सम फ्युचर डे आफ्टर गिव्हिंग द ड्यू नोटीस टू द पार्टीज ऑर देअर प्लीडर. ज्या दिवशी फायनल हिअरिंग झालं त्या दिवशी सुद्धा जजमेंट डिक्लेअर होऊ शकतंय किंवा पुढची तारीख देत टाकतात आणि की निकाल पुढच्या तारखेला काय केलं जाईल तर घोषित केलं जाईल असं मेन्शन करतात तिथं. हा रूल नंबर 2 बघा, pronouncement of judgment is essential for the validity of the judgment. It is a judicial act which must be performed in the judicial way. Judgment pronounce होणं हे मस्ट आहे, कारण प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट ही ज्युडिशियल स्टेप आहे. हा देन हा जजमेंट प्रोनाउन्स करताना मायनर एखादी चूक झाली म्हणून काय जजमेंट इनव्हॅलिड होणार नाही लगेच. हा स्मॉल इरेग्युलरिटी इन द मॅनर ऑफ द प्रोनाउन्समेंट ऑफ द ऑर मोड ऑफ द डिलिव्हरी मे नॉट मॅटर मच, बट सबस्टन्स मस्ट बी प्रेझेंट. हा पण महत्वाचा कंटेंट सबस्टन्स महत्वाचा आहे तिथं. एखाद दुसरा पॉइंट टेक्निकल इरेग्युलरिटी झालं म्हणून काही जजमेंट इनव्हॅलिड लगेच होणार नाहीये तिथं. ओके, देन फायनली ऑल द ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट मस्ट बी ट्रूली ज्युडिशियल इन द नेचर. कसं पाहिजे सांगा, तर ज्युडिशियल पाहिजेत. हा आणि त्यामुळे त्याला रिझन हे पाहिजेच प्रॉपर, शुड नॉट डिपार्ट फ्रॉम द मॉडरेशन अँड रिझन. ओके, हा देन लँग्वेज ऑफ द जजमेंट कशी पाहिजे सांगा, तर कशी पण असभ्य भाषा चालेल काय तर नाही. ऑफकोर्स जजमेंटची लँग्वेज कशी पाहिजे सांगा, तर इट शुड बी डिग्निफाईड अँड हा कशी पाहिजे सांगा, तर रिट्रेनिंग, हा रिस्ट्रेनिंग म्हणजे चुकीची भाषा वापरण्यापासून त्यांना थांबवलेलं असायला पाहिजे. ओके, सो लँग्वेज ऑफ द जजमेंट शुड बी डिग्निफाईड पाहिजे तिथे. एवढं आलं तरी बस आहे की लँग्वेज ऑफ द जजमेंट शुड बी डिग्निफाईड. हा देन पार्टीचा कॉपी ऑफ जजमेंटवर अधिकार आहे ना, त्यामुळे कॉपी ऑफ द जजमेंट आफ्टर द जजमेंट इज अ प्रोनाउन्स. जजमेंट प्रोनाउन्स झाल्यानंतर कॉपीज ऑफ द जजमेंट शुड बी मेड अवेलेबल टू द पार्टीज इमिडिएटली ऑन द पेमेंट ऑफ द चार्जेस. ठीक आहे, त्याचं मायनर चार्जेस आहेत ते पे आउट करून जजमेंटची कॉपी पार्टीजना काय व्हायला पाहिजे तर मिळायला पाहिजे तिथं. ओके, हा नाव कंटेंट ऑफ द जजमेंट बघा, हे गेलेलं आहे. स्मॉल कॉजेस कोर्ट सोडून बाकी सगळ्या जजमेंट मध्ये काय काय लागतं सांगा आपल्याला, त्या केसचं कन्साइज डिटेल स्टेटमेंट, प्रत्येक मुद्दा जो डिटरमाइन केला, पॉइंट फॉर डिटर्मिनेशन, हा अँड डिसिजन देरॉन. त्या डिसिजनच्या मागचं काय लागेल सांगा, तर रिझन. हा नंबर 1 concise statement of the case, number 2 point for determination, number 3 decision thereon, and number 4 the reason for the decision. हा फक्त स्मॉल कॉजेस कोड जे त्याला तेवढं फर्स्ट अँड फोर्थ ची गरज नाही आहे तिथं. ओके, हा मोर दॅन द पॉइंट फॉर डिटर्मिनेशन अँड डिसिजन thereon. स्मॉल कॉजेस कोड असेल तर त्यांना पॉइंट फॉर डिटर्मिनेशन आणि प्रत्येक पॉइंटचं डिसिजन एवढं असलं तरी काय सांगा, तर इनफ आहे तिथं. ओके, सो इथे काय होतं सांगा, तर अ जजमेंट हा must be self-contained document पाहिजे आपल्याला. From it should appear as to what were the fact of the case and what was the controversy. काय केसचे फॅक्ट होते थोडक्यात कळते आपल्याला, काय कॉन्ट्रावर्सी होती ती थोडक्यात कळते, जी जजनी काय केलेली आहे तर सेटल केलेली आहे
आणि कुठल्या पद्धतीने सेटल केलेली आहे हे पण आपल्याला जजमेंट मधनं कळतं तर कळतंय तिथं. ओके. रूल 6B प्रोव्हाइड furnishing of the copy of the judgment to the party on the payment of charges for preferring an appeal. पार्टीने आपलं काय केलं सांगा तर चार्जेस पे केले की जजमेंटची काय होती त्यांना कॉपी मिळते तिथं. हा आणि शक्यतो एकदा जजमेंट दिल्यानंतर ते अल्टर होत नाही. काय फक्त क्लिनिकल मिस्टेक किंवा अर्थमेटिकल मिस्टेक काय असेल किंवा ऍक्सिडेंटल स्लिप किंवा 4 एकरच्या जागी 40 एकर लिहिलं गेलंय तर असं काहीतरी मायनर मिस्टेक्स अल्टर करायला अल्टर जजमेंट केलं जाऊ शकतं. हा a judgment once signed cannot afterward be amended or altered except to correct the clerical किंवा अर्थमेटिकल मिस्टेक गणिती चूक काय झालेली असेल तर और एरर और ऍक्सिडेंटल स्लिप और ओमिशन किंवा मग जजमेंटचा रिव्ह्यू झाला तर जजमेंट काय होईल तर अल्टर होईल. अदरवाईज जजमेंट काय अल्टर कधी होत नाही तिथं. ओके. सो आपण काय केलं सांगा तर पॉइंट नंबर 1 डिक्रीची कन्सेप्ट संपवली. पॉइंट नंबर 2 जजमेंटची कन्सेप्ट संपवली. आता आज आपण काय करूया तर पॉइंट नंबर 3 लगेच बघून घेऊ. ऑर्डर पण कन्सेप्ट क्लिअर करून टाकूया सो दॅट काय होईल सांगा तर आपला जजमेंट डिग्री ऑर्डर 1.1 पूर्ण काय होईल तर एंड होईल तिथं. ओके. सो ऍज युजल समजा नुसत्या ऑर्डरवरती शॉर्ट नोट आलेली आपल्याला पेपरला तर रोमन 1 काय होईल सांगा आपलं इंट्रोडक्शन आणि रोमन 2 डिरेक्टली काय करायचं सांगा तर ऑर्डर हा तुमचा रोमन 2 असेल. आणि मग डिफरन्स बिटवीन असेल तर तुम्हाला माहिती आहे रोमन 1 इंट्रोडक्शन रोमन 2 काय असेल तर डिग्री आणि ऑर्डर मधला डिफरन्स असेल तर डिग्री रोमन 3 ऑर्डर आणि रोमन 4 मग डिफरन्स बिटवीन करायचं तिथं. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डील विथ द पॉइंट नंबर ए दॅट इज मिनिंग ऑफ द टर्म ऑर्डर. तुम्हाला सांगितलेलं आहे एका सूटची ट्रायल ज्यावेळेला चालते त्यावेळेला कितीतरी ऑर्डर होऊ शकतात. कुठलाही मुद्दा कोर्टाच्या समोर आला आणि त्या मुद्द्यावरती कोर्टाने काहीतरी हुकूम सोडला तर तो कोर्टाचा हुकूम म्हणजे काय असेल सांगा तर ऑर्डर असेल. जसं पुढची तारीख मागितली तर ऍडजर्नमेंटची ऑर्डर झाली. हा विटनेस तपासायचा तर विटनेस तपासायची ऑर्डर झाली. ओके. पॉपर गरीब म्हणून मला कोर्ट फी माफ करा म्हणून ऍप्लिकेशन केलेलं तर पॉपर सूट माझं मंजूर झालं तर त्याची ऑर्डर झाली. त्यामुळे एक सूटची ज्यावेळेला ट्रायल चालतं की नाही त्यावेळेला कितीतरी ऑर्डर कोर्ट काय करत असतं तर करत असते तिथं. हा सो ऑर्डर म्हणजे काय सांगा तर फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द डिसिजन ऑफ द सिव्हिल कोर्ट आहे. हा जे डिग्री नाही आहे. सिंपल 3 मुद्दे. ऑर्डर म्हणजे काय सांगा तर फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द डिसिजन ऑफ द सिव्हिल कोर्ट आहे जे काय नाही आहे सांगा तर डिग्री नाही आहे तिथं. ओके. दस an adjudication of the court which is not decree is ऑर्डर. त्यामुळे कोर्टाचा निकाल जे डिग्री नाही आहे ती म्हणजे काय सांगा तर ऑर्डर म्हणून कन्सिडर केलं गेलेलं आहे तिथं. Thus, an adjudication of the court which is not a decree. कोर्टानं दिलेला एखादा हुकूम आहे पण तो हुकूम डिग्री नाही आहे. ओके. म्हणजे ती ऑर्डर आहे. हा ऍज अ जनरल रूल an order of the court is founded on the objective consideration and as such a judicial order मध्ये काय असतं सांगा तर must contain the discussion of question at a issue and the reason which prevailed with the court which led to the passing of the order. कोर्टानं ती ऑर्डर का दिली याचं शॉर्ट मध्ये काय दिलं जातं सांगा तर रिझनिंग दिलं जातं तिथं. की आता बी पॉइंट मी लिहून दिलेलं आहे काय तर तुम्हाला थोडस बॅक पेज वरती म्हणजे पान नंबर 13 वर तुम्हाला बी पॉइंट काय होतं तर मिळतं तिथं. हा आता आपण इथे कुठे आहे सांगा तर वी आर ऑन दिस पर्टिक्युलर पेज नंबर 14. हा एक पेज बॅक जाऊन बी जो पॉइंट आहे तो बी पॉइंट मी काय केलेला आहे तर लिहून दिलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला ऑर्डर मध्ये बी पॉइंट करायचा. हा ऑर्डरच्या त्या बी पॉइंटचं हेडिंग काय बघा वरती गेलेलं आहे तर ते हेडिंग फक्त लिहून घ्या. नो अपील लाईज अगेन्स्ट द ऑर्डर हा अदर दॅन एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड. बस अदर दॅन एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड हे प्रोव्हाइडेड तिथपर्यंत आलेलं आहे आणि बाकी आधीचा पार्ट केलेला आहे तर तो पार्ट तेवढा मेन्शन करा. नो अपील लाईज अगेन्स्ट द ऑर्डर अदर दॅन एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड हे हेडिंग आहे पॉइंट नंबर बी चं. क्लिअर झालं बघा. डाऊट आहे काय मॅम परत एकदा सांगा. हे काय केलं सांगा ऑर्डरचं मिनिंग हे सगळं पूर्ण ऑर्डरच्या मिनिंग मध्ये आलं. हा आता बी काय केलं सांगा तर हे मागच्या पानावर लिहून दिलेलं आहे ते बी. बीचं हेडिंग द्या नो अपील लाईज अगेन्स्ट द ऑर्डर. नो अपील लाईज अगेन्स्ट द ऑर्डर other than expressly provided. Other than expressly provided.
other than expressly provided. Okay, लिहिले सगळ्यांनी? हा मॅम. चलो हो बघा. मॅम. According to section 104 CPC, no appeal lies against the order other than expressly provided in the CPC or any other law for the time being and म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थ कळतोय का बघा. सगळ्या ऑर्डर अपिलेबल नाहीत. फक्त ज्या सीपीसी मध्ये दिलेल्या अपिलेबल ऑर्डर म्हणून किंवा अदर लॉ मध्ये दिलेल्या अपिलेबल ऑर्डर म्हणून त्याच ऑर्डर मधनं अपील होऊ शकते. बाकी ऑर्डर मधनं अपील होत नाही. अंडर द कोड मग कुठल्या ऑर्डर आहेत सीपीसी ज्या अपिलेबल केलेल्या आहेत बघा. तर अंडर द कोड फॉलोइंग आर द ऑर्डर विच आर अपिलेबल. सीपीसी खाली काय सांगा तर अपिलेबल आहे त्या कुठल्या कुठल्या बघा. तर वन बाय वन आपण त्याला काय करूया तर डिस्कस करूया तिथं. बघा काय लिहिलं आहे. नंबर 1, an order for the compensatory cost in respect of the false claim within pecuniary jurisdiction of the court. काय केलेलं सांगा तर खोटा फॉल्स क्लेम केल्यामुळं कोर्टानं कॉम्पन्सेशनची ऑर्डर केलेली आहे. मग त्यामुळं त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील करता येते. बघा, ऑर्डर फॉर कॉम्पन्सेटरी कॉस्ट in respect of the false claim within pecuniary jurisdiction of the court. तुम्ही खोटा क्लेम केलेला आहे, खोटी सूट दाखल केलेली आहे म्हणून तुमच्यावर कॉम्पन्सेशनची ऑर्डर केलेली आहे. तर त्या कॉम्पन्सेशनच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही अपील करू शकता. ओके. नंबर 2 बघा. ऑर्डर अंडर सेक्शन 91 ऑर्डर पुढची कुठली सांगा. 91 खाली ऑर्डर काय दिलेली आहे. कशाची ऑर्डर सेक्शन 91 खाली दिलेली आहे. तिथं सेक्शन 91 खाली ऑर्डर रिफ्युजिंग टू लीव टू इन्स्टिट्यूट अ सूट फॉर द पब्लिक न्यूसन्स और अदर रॉंगफुल ऍक्ट अफेक्टिंग द पब्लिक. कसं असतं माहिती आहे, पब्लिक न्यूसन्सची सूट फाईल करायला ना आधी कोर्टाची परवानगी काढायला लागते. काय तर ती पब्लिक न्यूसन्सची सूट फाईल करायला कोर्टाने तुम्हाला परवानगी रिफ्यूज केलेली आहे. तर त्याच्या अगेन्स्ट त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्हाला अपील करता येते तिथं. ओके. जसं वरती पब्लिक न्यूसन्सची सूट होती की नाही, तसं आता चॅरिटेबल ट्रस्टच्या बाबतीतली सूट फाईल करायला तुम्हाला ऑर्डर रिफ्यूज केली. बघा पुढचा. An order under section 92 refusing leave to institute a suit for the breach and trust created or public purpose of charitable or religious nature. बघा, ट्रस्ट, पब्लिक पर्पज, चॅरिटेबल ट्रस्ट च्या अगेन्स्ट सूट फाईल करायची होती आणि त्याची परमिशन काय केलेली आहे तर तुम्हाला रिफ्यूज केलेली आहे तिथं. त्याच्या अगेन्स्ट पण तुम्ही अपील करू शकता तिथं. देन बघा, an order of compensation or obtaining arrest, attachment or injunction on the insufficient ground. तिथं कशाची ऑर्डर झाली तुम्हाला सांगितलं आठवतंय ना. तुम्ही प्रॉपर्टी विकायच्या तयारीत आहे किंवा तुम्ही पळून जायच्या तयारीत आहे सिव्हिल सूट तुमच्यावरती असताना, तर त्यावेळेला अरेस्ट, अटॅचमेंट, इंजंक्शन हे सगळे काय होते लक्षात आहे तुम्हाला. दीज ऑल आर कन्सिडर्ड टू बी मोड्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिग्री. जर डिग्री नंतर असेल तर किंवा मग इंटरलोक्युटरी ऑर्डर मध्ये पण काय होतात तर येतात तिथं. तर हे सगळं खोटं ऑब्टेन केलं म्हणून कॉम्पन्सेशनची कॉस्ट लावलेली असेल तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट पण अपील आपल्याला करता येते तिथं. आणि फायनली अन ऑर्डर अंडर सीपीसी imposing a fine or directing arrest or detention in the civil prison of any person. बघा, 90% तरी सिव्हिल अरेस्ट होत नाहीत. काय फार कमी होतात. सिव्हिल मॅटर मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला किंवा पैसे दिल्याने म्हणून अरेस्ट होण्याच्या शक्यता जरा कमी असतात तिथं. मग सिव्हिल प्रिझन मध्ये अरेस्टची ऑर्डर झालेली असेल तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट पण तुम्ही काय करू शकता तर अपील करू शकता. सो नो अपील लाईज फ्रॉम एनी ऑर्डर पास्ड इन द अपील इन दिस सेक्शन. हे जे आपण आता अपिलेबल ऑर्डरची लिस्ट वाचली की नाही, त्यात एकदाच अपील होत्या. अपील मधनं परत अपील होणार काय तर अपील मधनं परत अपील होणार नाही. हा मुद्दा काय केलाय तर क्लिअर केलाय. सो व्हॉट वी हॅव सीन इज दॅट आता आपण बी पॉइंट बघितला की कुठल्या कुठल्या ऑर्डर आहेत ज्याच्यातून अपील होऊ शकते तिथं. आणि आता काय बघायचं सांगा तर आपल्याला ऑर्डर डिग्री मध्ये समान काय आहे आणि ऑर्डर डिग्री मध्ये डिफरन्स काय आहे. बघा, as discussed, adjudication of the court of a law एकतर ऑर्डर होईल किंवा डिग्री होईल, ते दोन्ही असू शकत नाही. मग दोन्ही मध्ये कॉमन समान काय बघा तर दोन्ही मॅटर इन कॉन्ट्रोवर्सीशी रिलेट करतात. नंबर 1, बोथ रिलेट टू द मॅटर इन अ कॉन्ट्रोवर्सी. नंबर 2 बघा, दोन्हीवरती डिसिजन मध्ये पण डिसिजन कोणाचा असतं ऑर्डर मध्ये कोर्टाचा आणि डिग्री मध्ये पण डिसिजन कोणाचं असतं सांगा तर कोर्टाचाच. बोथ आर द डिसिजन गिवन बाय द कोर्ट. दोन्ही सुद्धा डिसिजन कोणी दिलेले आहेत सांगा तर कोर्टाला. दोन्ही
निर्णय निकाल ऍडज्युडिकेशन आहे. बोथ आर द ऍडज्युडिकेशन ऑफ द कोर्ट ऑफ लॉ. हा आणि दोन्ही कोर्टात फॉर्मली काय केलं जातं सांगा तर एक्सप्रेस केलं जातं. सो बोथ हा सर्टन सिमिलॅरिटीज डिग्री आणि ऑर्डर मध्ये, पण दोघांच्या मध्ये इव्हन काय सांगा तर पॉइंट ऑफ डिफरन्सेस पण आहे. लेट्स सी दॅट पर्टिक्युलर पॉइंट ऑफ डिफरन्सेस. हा आता बघा 1 आणि 2 मी लिहिलेले दिसणार नाही तुम्हाला, कारण 1 म्हणजे डेफिनेशन टाकायच्या दोन्हीची, ऑर्डरची डेफिनेशन, डिग्रीची डेफिनेशन, आणि दुसरं म्हणजे काय टाकायचं आपल्याला तर दोन्हीचा सेक्शन नंबर तुम्ही काय करणार आहे तर पुट आउट करणार आहे तिथं, आणि मग पुढचे जे पॉइंट्स आहेत ते. हा सेकंड पॉइंट, फर्स्ट पॉइंट डेफिनेशन, सेकंड पॉइंट केला काय सांगा आपण तिथं तर सेक्शन नंबर. आता थर्ड पॉइंट बघा, ऍज टू द पासिंग हा इन सूट और अदरवाईज. हा डिग्री फक्त सूट मध्येच होते, ऑर्डर सूट, हा त्याच्यानंतर पिटिशन किंवा आणि कुठल्याही मॅटर मध्ये अपील मध्ये ऑर्डर होऊ शकते. ओके, डिग्री कॅन ओनली बी पास्ड इन द सूट विच इज कमेंडेड बाय द प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंट, हा और मे अराइज फ्रॉम अ प्रोसिडिंग कमेंट्स बाय द पिटिशन और ऍप्लिकेशन. डिग्री फक्त कशाने दाखल कशामध्ये सांगा तर प्लेंटनं जे दाखल झालेले असतात त्यातच फक्त डिग्री होते. पण इथं ऑर्डर शब्द राहिलाय काय, अन ऑर्डर मे ओरिजिनेट हा फ्रॉम द सूट और प्रेझेंटेशन ऑफ प्लेंट, किंवा ऑर्डर पिटिशन मधनं येऊ शकते, ऑर्डर ऍप्लिकेशन मधनं पण येऊ शकते. हा पण डिग्री ही फक्त कशातून येते सांगा तर सूट मधनं येते तिथं. हा देन नंबर 2 बघा काय लिहिलंय, डिग्री मध्ये मुद्दा कन्क्लुसिव्हली डिटरमाइन होतो ना फायनली. A degree is an adjudication conclusively determining the rights of parties with regard to the all or any of the matter in a controversy. तिकडे बघा ऑर्डर ऑन द अदर हँड मे और मे नॉट फायनली डिटरमाइन सच राईट. कारण ऑर्डर मध्ये फक्त ऍडजमेंट ऑर्डर झाली आहे ना, फक्त इंजंक्शनची ऑर्डर झाली आहे. काय फायनल निकाल दिलाय काय ऑर्डर म्हणजे तर नाही. त्यामुळे ऑर्डर मध्ये प्रत्येक वेळेला फायनल डिटर्मिनेशन ऑफ द राईट्स अँड ड्युटीज होईल काय तर नाही. हा ऑर्डरचे प्रकार नसतात, डिग्रीचे प्रिलिमिनरी आणि फायनल दोन प्रकार आहेत. ऍज टू द क्लासिफिकेशन, हा अ डिग्री मे बी प्रिलिमिनरी और फायनल और पार्टली प्रिलिमिनरी पार्टली फायनल, पण ऑर्डर कॅनॉट बी अ प्रिलिमिनरी ऑर्डर, असा काही प्रकार नाहीये. हा डिग्री मोस्टली दोनच असतात, प्रिलिमिनरी आणि फायनल. ऑर्डर कितीही असू शकतात एका सूट मध्ये. हा except in certain suit where 2 degree, 1 preliminary or 1 final are there passed. In every suit there must be only 1 degree. जर preliminary final झालं तर नाही तर मग नॉर्मली डिग्री एकच असते. हा पण इन अ सूट और अ प्रोसिडिंग नंबर ऑफ ऑर्डर मे बी पास्ड, ऑर्डर कितीही असतील. ओके, हा नंतर बघा प्रत्येक डिग्रीवरनं अपील करता येते, पण ऑर्डर जेवढ्या अपिलेबल ऑर्डरची लिस्ट आहे तेवढ्याच ऑर्डर मधून अपील करता येते, बाकी ऑर्डर मधून अपील करता येत नाही. हा एव्हरी डिग्री इज अपिलेबल, प्रत्येक डिग्री काय सांगा तर अपिलेबल आहे अनलेस अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड, बट एव्हरी ऑर्डर इज नॉट अपिलेबल. कारण प्रत्येक ऑर्डर काय नाही सांगा तर अपिलेबल नाहीये. ओनली दोज ऑर्डर आर अपिलेबल ज्या काय तर हा स्पेसिफाईड इन द कोर्ट कोड. म्हणजे जेवढ्या सीपीसी दिल्या तेवढ्याच ऑर्डर मधून अपील करता येते, बाकी ऑर्डर मधून अपील करता येत नाही. हा आणि डिग्रीतून सेकंड अपील होते काय तर हा, पण ऑर्डर मधून सेकंड अपील होते काय तर नाही. हा बघा, ऍज टू द सेकंड अपील, a second appeal lies to the high court on a certain ground from the degree in the first appeal. First appeal मधनं डिग्री पास झाली, डिग्रीतनं फर्स्ट अपील झाली, फर्स्ट अपील मधनं परत सेकंड अपील होऊ शकते काही केसेस मध्ये. thus there may be a two appeal while no second appeal lies in the case of appealable order. ऑर्डर मध्ये मात्र सेकंड अपील होत नाही. ओके, सो डिग्री जजमेंट डिफरन्स बिटवीन विचारू शकतात, डिग्री आणि ऑर्डर दोन्हीचा पण डिफरन्स बिटवीन काय करू शकतात तर आपल्याला विचारू शकतात. ओके, डिग्री आणि ऑर्डर मध्ये डेफिनेशन सेक्शन डिग्री फक्त